नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहेत. आत्ता आपल्याला आपला पूर्वेकडचा शेजारी बांगलादेश इथे काय चाललंय त्याच्याबद्दलची थोडी माहिती द्यायची. एक बातमी आली बरं का, की कोणीतरी एक लेफ्ट आर्म म्हणजे डावखुरा पेसर म्हणजे मध्यमगती गोलंदाज मुंतफिजूर म्हणून आहे. त्या मुंतफिजूरला 9,20,00,000 रुपये देऊन कोलकाता नाईट रायडर या IPLच्या टीमनी विकत घेतला लिलावामध्ये. आता तुम्ही म्हणाल या बातमीचं काय याचे तारतम्य काय त्याचं? तारतम्य असं आहे त्याचा परिस्थिती अशी आहे की हा मुंतफिजूर नावाचा जो जो कोणी आहे खेळाडू तो बांगलादेशचा आहे. आणि बातमी अशी आहे की तो एक आठवडा बांगलादेशचा असला तरी खेळायला येऊ शकणार नाही वगैरे वगैरे. बातमीला महत्व नाहीये. महत्व या गोष्टीला आहे की जो बांगलादेश आपल्याशी इतक्या शत्रुत्वाने वागतोय, ज्या बांगलादेशामध्ये तिथे राहत असणाऱ्या हिंदूंवरती अनन्वित अत्याचार होत आहेत, त्या अत्यंत टुकार आणि तिसऱ्या दर्जाच्या किंवा त्याहूनही खालच्या दर्जाच्या देशाच्या क्रिकेटपटूला तोही टुकारच असणार. तोही काही फार ग्रेट, कारण त्याचं नाव कुठे काही फारसं झालेलं नाहीये. 9,20,00,000 रुपये देऊन शाहरुख खानचा संघ का घेतो? या लोकांना राष्ट्रप्रेम किंवा आपण राहतो त्या देशाशी आपलं काहीतरी नातं लागतं. देश आपल्याला प्रसिद्धी देतो, देश आपल्याला खायला घालतो, देश आपल्याला संरक्षण देतो, देश आपल्याला पैसे मिळवून देतो, आपल्या कुटुंबाची सुरक्षा देश पुरवतो. याबद्दल काहीच कृतज्ञता नाहीये. निव्वळ कृतज्ञपणा हाच स्थायीभाव असल्यासारखे हे वागतात. आणि कशा करतात यांना क्रिकेट खेळायचं? क्रिकेट हा मुळातच इंग्रजांनी आपल्यावरती टाकलेला गुलामगिरीचा खेळ आहे. आता आपले खेळाडू त्यात चांगले खेळतात आणि इंग्रजांना सुद्धा त्यामध्ये नमवतात, ही गोष्ट वेगळी. पण हे सगळं असताना आपण कोणाला पैसे देऊन घेतोय त्याची काही चाळ असू नये. बांगलादेश या भिकारी देशाच्या एकाही भिकारी खेळाडूला इथे घेतलं नाही पाहिजे. आणि जर घेतलं असलं तर माझी सगळ्या राष्ट्रप्रेमी नागरिकांना अशी विनवणी आहे की या कुठला जो KKR संघ आहे, कोलकाता नाईट रायडर्स, त्या संघावरती पूर्ण बहिष्कार टाका. त्याच्या कुठल्याही सामन्यांना एकाही प्रेक्षकांनी जायचं नाही. आणि जे IPLचे संयोजक आहेत त्यांना सांगायचं की या संघाला हाकलून द्या, किंवा तो जो कोण आहे भिकारी घेतलेला त्याला एकही पैसा न देता संघातनं हाकलून द्या. भारतीयांचे पैसे म्हणजे कमवायचे पैसे भारतातनं. शाहरुख खान पैसे मिळवतो कुठनं? काम करतो म्हणूनच त्याला पैसे मिळतात ना. त्याचे सिनेमे बघतात कोण? मूळ भारतातली लोक बघतात. ते पैसे भारताच्या शत्रू देशाच्या एका थर्ड रेट खेळाडूवरती उडवणं हे अजिबातच देशभक्त नागरिकांना आवडणारं नाही. या संघालाच हाकलून द्या, म्हणजे यांनी जे काही पैसे देऊन खेळाडू घेतलेत ना, सगळं बंद पडेल आणि एक चांगला धडा मिळेल की राष्ट्रविरोधी शक्तींशी हात मिळवणी केली तर त्या हात मिळवणीचा काही उपयोग होत नाही. राष्ट्रप्रेमी जनता आता सुजाण आहे. ते पूर्वीचं काँग्रेसचं राज्य नाहीये. ते कधीच लयाला गेलंय आणि एकूण बघतोय तर ते पुन्हा येईल अशी सुतराम शक्यता दिसत नाहीये. तेव्हा मला वाटतं हा धडा हे जे कोण असतील शाहरुख खान वगैरे त्यांनी घ्यावा आणि त्यांना तो घ्यायला या देशाच्या देशभक्त नागरिकांनी, आणि त्याहून महत्वाचं देशाला एक सरकार सुद्धा आहे ना, सरकारने ताबडतोब त्याच्यावर बंदी घालायची. त्याला सांगायचं तू सगळे खेळाडू घेऊन घरी जा आणि अंगणामध्ये गल्ली क्रिकेट खेळत बस. बघायला कोणी येईल न येईल आमचा प्रश्न नाही. कारण हे अतिच होत चाललंय. हिंदूंची सहनशीलता, कारण मूलतः हे सरकार हिंदूंचं सरकार आहे. भारतात 86% हिंदू राहतात. त्यामुळे हे सरकार हिंदूंनी निवडून दिलेलं सरकार आहे. जरी सेक्युलरिझमचा त्याच्यावरती एक मुलामा दिलेला असला तरी देखील. तेव्हा ही सहनशीलता आता अति झाली. आता थोडी दुसरी बातमी बांगलादेश संबंधीच आहे. तो जो एक जिहादी शरीफ उस्मान हादी, त्याला परवा गोळी घातली आणि तो मेला आणि त्याच्या प्रेतयात्रेला लाखो लोक जमली आणि त्यांनी जाळपोळीला सुरुवातच केली. त्या जाळपोळीत त्यांनी बांगलादेशची 2 मोठी वर्तमानपत्र, प्रथम पोलो आणि डेली स्टार, या दोन्हीची ऑफिसेस जाळून टाकली.
आणि त्यातल्या प्रथम ओलोच्या संपादकांनी सांगितलं की हे जे जाळायला लोक आली होती, यांना ऑफिस जाळायचं नव्हतं नुसतं, यांना आम्हाला जीव मारायचं होतं. आम्हाला जीव मारायचा कट केलेली ही लोक इथे आलेली आहेत आणि आम्हाला आता वाचवा. बरं, या प्रथम ओलो या वर्तमानपत्रांनी यांची भलावण सुद्धा केली होती. म्हणजे यांना हवंय काय? यांना काय हवंय ते मी पुढे येणार ते सांगताना. आता हे सगळं झालं, त्याच्यानंतर आणखीन एक मनुष्याला मारलं. त्याच्याही डोक्यात गोळी घातली आणि तो काही वाचेल असं नाही. त्यालाही लवकरच 72 हुरांकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतोय. त्याचं नाव आहे मोंतकाप सिकदर. कसं दुर्दैव आहे बघा. सिकदर या आडनावाचा राधाकृष्ण सिकदर हा जो बंगाली एक काय त्याला म्हणू आपण, भू भूगोलाचा तज्ञ होता. त्यांनी खरं म्हणजे एव्हरेस्ट या शिखराची उंची मापली आणि ते शिखर जगातलं सर्वात उंच शिखर आहे हा निष्कर्ष त्यांनी काढला. दुर्दैवाने तेव्हा भारतावर इंग्रजांचं राज्य होतं आणि तो ज्या सर्वेअर जनरलच्या ऑफिसामध्ये नोकरीला होता, सर्वे ऑफ इंडिया ऑफिसमध्ये, त्याचा सर्वात मोठा प्रमुख होता एव्हरेस्ट, जॉर्ज एव्हरेस्ट. तर इंग्रजांनी त्यांच्या प्रथेप्रमाणे त्या शिखराला त्या एव्हरेस्टचं नाव दिलं. खरं म्हणजे देशभक्तांनी एक मोहीम काढली पाहिजे की त्या शिखराला नाव राधानाथ सिकदर हेच दिलं पाहिजे. पण या सिकदर आडनावाचा हा मुतालेब जो आहे, विद्यार्थी नेता आहे, म्हणजे तो आता एव्हाना खपलाच असेल, त्याला गोळी घातली आणि मग मात्र त्या सगळ्या सो कॉल्ड विद्यार्थ्यांना भडका उडाला आणि सुरुवात झाली. सुरुवात लगेच युनिटने सांगितलं भारताने भारताने गोळी घातली म्हणून. पण गंमत बघा, आजच नाही, काल काल जो शरीफ उस्मान हादी मेलेला आहे, त्याचा भाऊ उमर, तो मीडिया समोर आला आणि त्यांनी सांगितलं की भारत वगैरे काही नाही, आम्हाला युनुसच्याच माणसांनी मारलेला आहे. म्हणजे युनुसच माझ्या भावाचा खुनी आहे असं त्यांनी जाहीर विधान मीडिया समोर केलंय. आणि हे का केलंय त्यांनी? युनुसनी काय करायचं असं? कारण युनुसचा प्रॉब्लेम असा आहे, त्याला अमेरिकेने आणून बसवला इथे. आज 80 वर्षाचा म्हातारा, एक नंबरचा लुच्चा आणि महाढोंगी मनुष्य आहे. क्लिंटन फाउंडेशनच्या झोळीमध्ये बसून त्यांनी नोबेल पारितोषिक मिळवून घेतलं. नोबेल पारितोषिक मिळवण्याची कुठलीही विद्वत्ता या माणसाने पाजळलेली नाही. त्यांनी जी ग्रामीण बँक काढली होती, बांगलादेशमध्ये ग्रामीण बँक नावाचं एक रिव्हॉल्युशन यांनी आणलं असं म्हणण्यात येतं. त्या ग्रामीण बँकचा जेव्हा सर्व्हे झाला, तेव्हा कळलं की यांनी दिलेली कर्ज परत येत नाहीत, तेव्हा ते तिथे मारामारी करायला माणसं पाठवतात आणि कर्ज वसूल करतात. असा हा मानवतावादी बँकर आहे. तर या बँकरला आता मात्र भीती वाटली होती. प्रचंड घाबरलाय की हे विद्यार्थी नेते ज्यांना यांनीच पोसलं, ते एक वाक्य होतं ना की सापाला तुम्ही घरात पाळलं तर तो दरवेळेला शेजाऱ्याला चावेल असं नाही, तुम्हालाही चावेल. तसे हे साप त्याच्यावर उलटले. आता ते त्याचाच खून करायला मागे पुढे पाहणार नाहीये. कारण युनुसने काय केलं की हा जो उस्मान हादी मेला, त्याचा जे दंगे होतील, त्या दंग्यांचा वापर करून आपण जी आपल्याला निवडणूक घेणं भाग आहे, फेब्रुवारीमध्ये घेऊ असं सारख्या तारखा पुढे देत चाललाय. फेब्रुवारीमध्ये घेऊ असं म्हणलाय आणि निवडणूक घेणं भाग आहे. ती निवडणूक रद्द करता येईल की आता बघा इमर्जन्सी देशामध्ये लागू आहे आणि असं करून तो पुढे ढकलतोय. त्याची ती ढकलाढकलीची चाल या विद्यार्थ्यांच्या लक्षात आली आणि ते आता त्याच्याच जीवावर उठले आणि मग मात्र स्वारी घाबरली. किती घाबरली आहे? त्यांनी ट्रम्पच्या सेक्रेटरीला फोन केला की अहो, तुम्ही मला इथे आणून बसवलं, पण इथे माझ्या जीवाला धोका आहे. ट्रम्पने त्याचं ऐकून सुद्धा घेतलं नाही. ट्रम्प म्हणाला की आय डोंट कन्सर्न मायसेल्फ विथ दॅट स्टुपिड कंट्री लाईक बांगलादेश, असं म्हणला नसेल, पण साधारण रिस्पॉन्स तसा होता. मग ट्रम्पचे एक विश्वासू सर्जिओ गोर, ते नुकतेच त्यांना भारताच्या राजदूतपदी नियुक्त केलंय आणि त्याचबरोबर त्यांना दक्षिण आशियाची जबाबदारी वेगळी दिलेली आहे. त्यामुळे बांगलादेश त्यांच्या जबाबदारीखाली येतो. अजून ते अमेरिकेतच आहेत. पुढच्या आठवड्यात मला वाटतं ते भारतात आपली राजदूत पदाची वस्त्र घ्यायला येणार आहेत. तर या सर्जिओ घोरकडे हे युनुस महाराज लढत गेले की अहो, मला वाचवा, मला वाचवा, हे लोक मलाच मारायला निघाले. सर्जिओ घोरनी त्याला वाटण्याच्या अक्षता लावल्यात. कारण तो डिप्लोमॅट लोक हे असे गोडगोड बोलण्यात पटाईत असतात. त्यामुळे युनुस साहेब आता बंकरमध्ये जाऊन बसलेले आहेत. त्यांनी आपली सुरक्षा पण वाढवली आहे. सुरक्षा व्यवस्था प्रचंड वाढवलेली आहे. अशी झाली आहे गोष्ट. आणि मग युनुसने आणखीन एक काय तारा तोडला की ह्या सगळ्या हत्या, हे सगळे दंगे, हे सगळे ती बांगलादेशची पंतप्रधान जी जाऊन बसली आहे भारतामध्ये, शेख हसीना वाजे, तिने चालवलंय.
अरे, राज्य करायला तू आलास तिथे. तुला कुठल्याही तऱ्हेचं एक मत माणसाचं तुला मिळालेलं नाहीये. तू कुठल्याही लोकशाही प्रक्रियेने आलेला नाहीयेस. तिथे येऊन नुसता बसलायस आयत्या बिळावर नागोबा आणि आता अंगाशी आल्यावरती श हसीना वाजेतवर टाकला. अरे, ती तर भारतात पळून गेली आहे. तिच्या विरुद्ध तर तुम्ही खोटं कोर्ट बसवून तिला फाशीची शिक्षा देखील देऊन झालेली आहे. आणि भारताकडे आलाय, की तिला परत द्या, आम्हाला तिला मारायची आहे. अर्थात भारताने साफ नकार दिला. भारताने सांगितलं तुमचं ते कोर्टही फालतू आहे, तुम्ही तर फालतू आहातच आणि ते आमची मित्र आहे, तिला काही आम्ही जाऊ देणार नाही. पण शक्यता अशी आहे, की या युनूसपासनं बांगलादेशच्या नागरिकांचा भ्रमनिरास होऊ लागलेलाच आहे. हा अर्थतज्ञ आणून बसवलाय आणि बांगलादेशची अर्थव्यवस्था जी गटांगल्या घालतीये, ती वर येण्याचं काही चिन्हच दिसत नाहीये. तेव्हा लोकं आता प्रचंड वैतागलेली आहेत आणि युनूस महाराजांचीच गठडी वळायच्या मागे ते लागलेले आहेत. तसं झालं तर तो वकारुज्जमान नावाचा जो सेनाधिकारी आहे, त्याला भारताच्या सेनाधिकाऱ्यांनी परवा फोन करून धमकी दिली आहे, की बिहेव ऑर एल्स. आणि तो आता जरा सटपटलेला आहे आणि तो युनूस जर बाजूला झाला, तर तो सगळी सूत्र हातात घेईल आणि तो खरं म्हणजे शेख हसीनांचा भाऊच आहे, कझिन आहे. तो कदाचित त्यांना पुन्हा सन्मानाने बोलवूनही घेईल. तर इथे युनूस महाराजांनी फार लोकशाहीचा पुळका येणारा अमेरिका आणि त्यांचा हा पिट्टू युनूस यांनी विरोधी पक्षच बेकायदा करून टाकला. आवामी पार्टी जी जिंकून आली होती, ती पार्टीच नाहीशी करून टाकली. असा हा मनुष्य आहे आणि यांनी केलेले सगळ्या गोष्टी आता फेल होतायत. बांगलादेशमध्ये सारखा रोज खुनाखुनी, मारामारी चाललेली आहे. आगडोंब उसळलेला आहे हिंसाचाराचा. हिंदू तर मरतातच आहेत. त्यांच्याकरता भारतात जे बांगलादेशचं हायकमिशन आहे, त्याच्यावर दिल्लीत हिंदूंनी मोठा मोर्चा नेला, विश्व हिंदू परिषद आणि इतरांनी. तर त्याच्यावर युनूसने आपल्या राजदूताला बोलावलं आणि सांगितलं, "हे काय चाललंय तुमच्या देशात?" अरे नालायका, तुझ्या देशात काय चाललं ते बघ ना. तुझ्या देशातली हिंदू प्रजा मरतीये आणि तू टाळ्या वाजवत बसलाय. मग आमच्या इथली हिंदू प्रजा शांत राहील का? कुठल्या देशातली प्रजा शांत राहील? त्यांचे भाई-बंधू जर तिकडे मरत असले तर. आणि त्यांनी सांगितलं, "आमच्या देशातल्या लोकांनी शांततापूर्ण निदर्शनं केली आहेत. तुमच्यासारखी जाळपोळ नाही सुरू केली. आमच्या देशातली लोकं शहाणी आहेत. देशाच्या संपत्तीची जाळपोळ करणं हे चूक आहे, हे त्यांना कळतं आणि त्यामुळे त्यांनी तसलं काही एक केलेलं नाहीये. तू आपला देश सांभाळ, मग इतरांच्या काळज्या कर." असं त्या युनूसला भारताने सांगितलंय. पंतप्रधान मोदींनी त्यांना धमकी दिली आहे, की तुमच्या वाढत चालल्या आहेत कारवाया, त्या थांबवा. नाहीतर आता काय होणार आहे तेही मी तुम्हाला सांगतो. बांगलादेशच्या उत्तरेला रंगशाही म्हणून जो जिल्हा आहे, तो जिल्हा भारताला लागून आहे. आणि भारताची जी चिकन नेक म्हणतात, अत्यंत चिंचोळी पट्टी आहे. ती पट्टी संपूर्ण रुंद करायला तो रंगशाही भाग भारत सरकार ताब्यात घेईल, भारतीय लष्कर ताब्यात घेईल, असे अनेक चिन्ह दिसायला लागलेत. त्यांनी सुद्धा युनूस महाराज घाबरलेले आहेत. कारण भारत ते सहज करू शकतो. परवाच भारताच्या सैन्याधिकाऱ्यांनी सांगितलं, की बांगलादेशला नष्ट करायला आम्हाला 6 तास सुद्धा लागणार नाही. हे असला तो देश आहे थर्ड रेट. आता त्या देशाला मदत तर सोडाच, त्याच्या खेळाडूला बोलवणाऱ्या टीमवरती कारवाई करा. एक पैसा त्या देशाला जाता कामा नये. पाण्याचा टिपूस त्यांना मिळता कामा नये. भुकेले मेले तर फारच छान. त्यांनाही बरं वाटेल, की आपली प्रचंड लोकसंख्या आहे ती काहीतरी कमी झाली. बघूया काय घडतं ते. आता आपल्यापुढे या बातम्या मांडायच्या होत्या आणि येत्या 1-2 दिवसातच आपल्याला त्याची चुणूक दिसेल. कारण जेव्हा हा मोर्चा बांगलादेशच्या अ, हाय कमिशनरवर गेला, त्यानंतर त्यांनी तो जो दीपचंद्र म्हणून आपला एक हिंदू युवक यांनी मारला, त्याच्या खुनाकरता 7 लोकांना अटक केली आहे. तोपर्यंत मजेतच बसले होते युनूस महाराज. बघूया काय घडतं ते. आपल्याला याच्याबद्दल काही आपल्या कमेंट्स असल्या तर आम्हाला जरूर द्या. आपला स्नेह आमच्याशी आहेच, तो आणखीन वृद्धिंगत व्हावा ही इच्छा आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.